शालेय मुलांसाठी आम्ही क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे। जे आजकालचे शालेय विद्यार्थी म्हणा किंवा सर्वच लोक जे आधुनिकीकरणाच्या काळात मोबाईलवरती जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि शारीरिक तंदुरुस्त याकडे थोडं दुर्लक्ष करतात। यासाठी आणि तसेच तरुण पिढी थोडी नशेकडे वळताना दिसत आहे। तर त्या तरुण पिढीने नशा सोडून क्रीडा प्रकारावर वळावे व मोबाईलचा वापर कमीत कमी करून जास्तीत जास्त क्रीडा प्रकाराकडे वळावे आणि आपले स्वास्थ्य तंदुरुस्त, मानसिक शारीरिक तंदुरुस्त बनावे यासाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे। यामध्ये आम्ही असं आहे की कशाला हवी मोबाईलची साथ, चला धरू मैदानाची वाट, याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा चे गुण वाढावे या दृष्टीने आम्ही या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। सर, किती शाळा आहेत, किती विद्यार्थी दरवर्षी सहभाग घेतात? हे अरणा सागरी पोलीस स्टेशन तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षी यामध्ये शाळेची वाढ होत चाललेली आहे। या स्पर्धा आम्ही 4/2/2026 पासून 6/2/2026 असे 3 दिवसाचे आयोजित केलेले आहेत। या स्पर्धेमध्ये आमच्या या विभागातील 22 शाळा आणि 1700 शालेय विद्यार्थ्यांनी, त्यामध्ये मुलं मुली असे सर्वांनी क्रीडा प्रकारात भाग घेतला असून आणि अतिशय उत्साहाने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि एक स्पर्धात्मक अशी स्पर्धा होत आहे। तर ज्यातले काही अष्टपैलू खेळाडू असतील त्यांना पुढे कसे वाव मिळणार आहे? असं आहे, मुलांना जर लहानपणीच जर त्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळाला तर त्यांना त्यांच्यातले गुण काय आहे ते समजले, त्यांच्या पालकांना समजले तर ते भविष्यात चांगले कोचेस वगैरे घेऊन ते आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, जिल्ह्यासाठी खेळू शकतील। या उद्देशाने आम्ही ह्या मुलांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। खरं सांगायचं तर हा उपक्रम एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे आणि तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील सर ह्यांच्या संकल्पनेतून गेली 3 वर्ष हा चालू आहे। पोलीस म्हटलं की सर्वसामान्य माणूस आणि विद्यार्थी यांच्या मनात भीती असते, परंतु शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे आज मोबाईल आणि सर्व नशा ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना मैदानाकडे खेचावं, त्यांना तंदुरुस्त करावं हा त्यांचा संकल्पना आहे। आणि त्या संकल्पनेमुळे इथे सुरुवातीला पहिल्या वर्षी खूप कमी शाळा होत्या, परंतु लास्ट इयरला म्हणजे गेल्या वर्षी ह्याच्या शाळांमध्ये वाढ झाली आणि आज ती 22 अशा संख्येमध्ये आणि 1800 विद्यार्थी ह्यामध्ये खेळत आहेत। आणि ते उत्कृष्ट आज असं वाटतंय की खेळताना विद्यार्थी जे पाहिले तर निश्चित ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू तयार होतील त्यांची सुरुवात इकडनं होईल। इतकं उत्तम असा प्रतिसाद, म्हणजे 3000 मीटर रनिंग, तर ज्या सांघिक स्पर्धा आहेत त्या देखील इथे घेतल्या जात आहेत। आणि विद्यार्थ्यांमधलं आणि पोलिसांमधलं जे एक भीतीचं वातावरण किंवा दुरी असते ती दूर करण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम आणि आमचे विजय पाटील सर यांचा उपक्रम हा निश्चितच स्तुत्य आहे। आणि त्यांना देणारे हे सर्व सहकारी ह्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य आहे। महाराष्ट्रात किंवा कुठेही मला असं भूतकाळात देखील आठवत नाहीये की पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत। आणि त्यामुळे आम्हाला देखील जेव्हा शाळेमध्ये अनेक वेळा पोलीस येतात परंतु बोलताना थोडी भीती असते, परंतु सरांच्या ज्या पद्धती आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्यामध्ये देखील एकदम जवळीक, आम्ही सर्व शिक्षक हे जवळीक आणि आत्मीयतेने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या स्पर्धा पार पडत आहेत। आणि असं वाटतं की भविष्यात ह्या स्पर्धा सर्व महाराष्ट्रात जेथे जेथे पोलीस ठाणे आहेत तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात याव्या, जेणेकरून निश्चितच आपला भारत देश जो इतकी मोठी लोकसंख्या आहे परंतु खेळामध्ये आपण खूप मागे आहोत, तर तो पुढे जाण्यासाठी निश्चितच ह्याचा उपयोग होईल।